नमस्कार मित्रांनो, आता पावसाळ्याच्या तोंडावरती मुंबईमध्ये सगळे नाले साफसफाई चालू आहे. तर आज आपण आलोय दहिसर या ठिकाणी धारखाडीला. इकडे आपण बघू शकतो एक नाला आहे. त्या नाल्यामधून कचरा काढून आज जवळ-जवळ 10 दिवस झालेले आहेत. तो कचरा सुकल्याशिवाय महानगरपालिका कचरा उचलत नाही. पण हा कचरा बघा या नाल्यातून काढलेला. इथे प्लास्टिकचे बॉटल्स आणि रॅपर्स वगैरे सगळे जे आपण बघू शकतो. मुळात आजपर्यंत एवढी जनजागृती होऊन सुद्धा मला समजत नाही, की महानगरपालिका जनजागृती करते. दर वर्षाला करोडो रुपये खर्च करते फक्त नाले साफसफाईसाठी. तर कचऱ्याचा जो हा विषय आहे, लोकं कधी सुधारणार, की नाल्यात कचरा टाकायचा नाही. आपल्याला कचरा दत्तक वस्तीवाल्यांना द्यायचा आहे किंवा कचरा आपण कचरा पेटीत टाकू शकतो. हा नाल्यात आपण बघा किती मोठ्या प्रमाणात कचरा टाकतोय. उद्या हाच कचरा आता नाल्यातून वाहून जाऊन कुठे ना कुठे तुंबणार आणि मग थोडासा जरी पाऊस पडला तर आपण बोलणार मुंबईची तुंबई झाली. पण त्याला कारणीभूत कोण आहे? मुंबईकरच आहे ना, खरा मुंबईकर. आता आपण भले आज झोपडपट्टीत उभा आहे, पण हाच अवस्था आपल्याला सगळीकडेच बघायला भेटते संपूर्ण मुंबईमध्ये. तर कचरा बघा तुम्ही, हा कचरा कोणी निर्माण केला?